तर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे सध्या दुर्घटनास्थळावर जात आहेत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे नौदलाची ही स्पीड बोट आणि त्याने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे। होते त्या रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते। तर हे दृश्य आपण पाहतो एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यामध्येच ही दुर्घटना घडलेली आहे। या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यातील 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील हे सध्या या परिसरामध्ये दाखल झाले आहेत। सांगत होते की ही घटना जी आहे ती नौदलाच्या बोटीने कुठे धक्का मारला त्यामुळे झाली। ते दाखवलं, व्हिडिओ दाखवला स्वतः त्याला। ज्या बोटीमध्ये जो पॅसेंजर होता किंवा त्यांचा ऑपरेटर खलाशी होता त्यांनी ठेवलेला तो व्हिडिओ होता। पण नाही, आता आपण बघितलं तर ते सांगत होते की जवळपास 80 लोक त्या ठिकाणी होते, त्या 80 पैकी आता 50-60 लोकांना काढलेलं आहे। आणि ही घटना नक्की कुठलं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट ते काय आपल्याला सांगता येईल? आता लोकेशनच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत, जे लोकेशन आहे ते बघून त्या ठिकाणी आज किती प्रवासी तिथे आहेत ते आणि त्यांना कशी मदत करता येईल हे बघण्याचं काम आपण पहिल्यांदा करूया असं मला वाटतं। निश्चितच म्हणजे मदत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जी माहिती अधिकृतपणे दिलेली आहे त्यानुसार एकाचाच मृत्यू झाल्याचं म्हणण्यात आलंय। मात्र मुंबई पोलीस जी संख्या सांगतात प्रवासी बोटीवरची ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 80 लोकांची संख्या सांगितली जाते, ज्यापैकी 66 लोकांना बाहेर काढलं गेलं। नाही, 66 लोक आता जे JNPT गेलेत आणि बाकीचे प्रवासी किती कुठे आलेत आणि इथे किती पोहोचले ह्याचा आकडा आपल्याला मिळत नाहीये। उरण कारंजेच्या परिसरामध्ये ही बोट दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे। साधारण 4 वाजता ही बोट आतमध्ये निघालेली होती आणि स्पीड बोटनं धडक देतानाचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेला आहे, किती गंभीर आहे। आणि जी माहिती तुम्हाला बोटीच्या मालकाकडनं मिळाली त्यानुसार लाईफ जॅकेट प्रत्येक प्रवाशाला देण्यात आलेलं होतं का? लाईफ जॅकेटची पूर्तता झाली होती सगळ्या प्रवाशांची? लाईफ जॅकेट देण्यात आलेलं होतं, बोटीचा मालक तुम्हाला भेटला, त्याने काय सांगितलं? नाही, लाईफ जॅकेटचा इथे प्रश्न येत नाही। लाईफ जॅकेट प्रत्येक बोटीमध्ये कंपल्सरी असतं, परंतु या ठिकाणी प्राथमिक आपल्याला कळलं की पॅसेंजर जास्त आहेत म्हणून बोट बुडाली, तशी परिस्थिती नाही। तर नेव्हीच्या बोटीनीच या ठिकाणी टोकर मारलेली आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालाय, ही गंभीर बाब आहे। आपण पाहतोय की जयंत पाटील